नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे चालूचा मुद्दा जो पोलीस भरती संदर्भात थोडा वादग्रस्त आहे। पेपरची न्यूज आहे आणि आयुक्तालयाने सुद्धा हे डिक्लेअर केलेलं आहे। काय डिक्लेअर झालं तर EWS मधून पोलीस भरतीस तात्पुरती स्थगिती। आता EWS मधून पोलीस भरतीस तात्पुरती स्थगिती म्हणजे काय? पुढे गेल्यावर बघा काय म्हणले, राज्यातील मराठा उमेदवारांच्या आरक्षणाचा पर्याय धोक्यात। राज्यातील मराठा उमेदवारांचा आरक्षणाचा मुद्दा आहे की ज्या मराठा उमेदवारांना EWS मधून फॉर्म भरलेला, जो कालपर्यंतच्या भरतीला EWS मधून फॉर्म भरू शकत होता, त्याच उमेदवाराचं यावर्षी काय झाले बघा। राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रियेत SCBC व OBC ऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS अर्ज दाखल केलेल्या मराठा उमेदवारांच्या भरती प्रक्रियेला बुधवारी स्थगिती देण्यात आली। त्यामुळे आता अन्य भरतीतही मराठा तरुणांना EWS आरक्षणाचा पर्याय धोक्यात आलेला आहे। म्हणजे नेमका सीन काय आहे बघा। आता पोलीस भरती डिक्लेअर झाली, पोलीस भरतीची प्रोसेस पण बऱ्यापैकी जिल्ह्यातली संपली, काही जिल्ह्यामध्ये रिझल्ट सुद्धा लागले, पोरांनी गुलाल सुद्धा उडवले, सिलेक्शन सुद्धा झालं। मग आता हे काही जिल्ह्यांचा मुद्दा का पुढे येतोय तर सीन काय होता, SEBCचं आरक्षण आणि EWSचं आरक्षण। आता EWSचं आरक्षण आणि SEBCचं आरक्षण हे काय होतं तर EWS आरक्षण अगोदर लागू होतं ज्या सब कास्टला, त्या कास्टमध्ये मराठा समाज येत होता आणि हे EWSचं आरक्षण मिळायचं 10%, 10% आरक्षण होतं EWSचं। ज्या मराठा समाजाला कालपर्यंत ओपन मधनं फॉर्म टाकायला लागायचा त्याला EWSचं रिझर्वेशन मिळालं, ज्याची 10% आहे। आज केंद्रामध्ये लागू आहे, आज राज्यामध्ये मात्र मराठा उमेदवाराला EWS मधनं फॉर्म भरता येत नाही, अशीच ही न्यूज आहे। आणि हीच न्यूज काय म्हणते तर EWS मधनं फॉर्म भरता येत नाही त्याच्या मागचं रिझन आहे की मराठा उमेदवारांना SCBCचं आरक्षण मिळाले आणि हे आरक्षण सुद्धा 10% आहे। मग SCBCतनंच तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही EWS मध्ये येऊ नका, असा या मेन सगळ्या विषयाचा सारांश आहे। मग आता झालं काय बघा, 2023 ची पोलीस भरती 2024 ला डिक्लेअर झाली। 2024च्या 31 मार्च पर्यंत फॉर्म भरता येत होते, 15 एप्रिल पर्यंत पुढे तारीख वाढवली। ही तारीख वाढवण्यामागचं रिझन होतं SCBCचं सर्टिफिकेट। मराठा उमेदवारांना SCBCची सर्टिफिकेट मिळालेली नाहीत आणि ती मिळावीत म्हणून 15 दिवस पुढे वाढवण्यात आले। आणि झालं काय, 15 दिवस जरी वाढवण्यात आले असतील तरी इलेक्शनच्या कामामध्ये तहसील डिपार्टमेंट खूप व्यस्त असल्या कारणानं मराठा उमेदवारांना SCBCची सर्टिफिकेट काही जणांना मिळाली आणि काही जणांना नाहीत मिळाली। त्याच्यात अजून एक डिपार्टमेंटनं काय काढलं की तुम्हाला जरी सर्टिफिकेट मिळालेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट जमा केलेली पोच पावती असायला हवी, त्या पोच पावतीच्या जोरावर तुम्ही फॉर्म भरू शकता। हा सगळा कोण गट आहे तर हा मराठा उमेदवार आहे की जो SCBCतनं फॉर्म भरू शकतो। पण ज्यावेळी पोलीस भरतीचं SCBCचं मराठा आरक्षण डिक्लेअर झालं त्यावेळी त्याच उमेदवाराला EWS मधनं फॉर्म भरता येणार नाही असं सुद्धा डिक्लेअर झालं। मग तरी सुद्धा नाशिक सारख्या ठिकाणी, विदर्भासारख्या 4 ते 5 जिल्ह्यामध्ये असं का झालं की मराठा उमेदवारानं EWS मधनं फॉर्म का टाकला तर त्या मराठा उमेदवाराला जे 15 दिवस वाढवून दिलेले, त्या 15 दिवसात SCBCचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही। त्याच्यामुळं एका मुलानं आत्महत्या केली आणि बऱ्यापैकी मुलं वंचित राहिली की फॉर्म भरण्यापासून। आता त्याच्यात जी जुनी मुलं होती किंवा ज्यांना भरतीचा अनुभव आहे त्या मुलांनी काय केलं, हे जर मिळत नाही तर मग हे अगोदरच होतं ते सर्टिफिकेट माझ्याकडे ऑलरेडी आहे, मी त्याच्यावर फॉर्म भरतो। म्हणजे मराठाच उमेदवारानं EWS मधनं फॉर्म भरला की ज्याला डिपार्टमेंटनं सांगितलेलं की भरू शकत नाही आणि त्यानं आता भरलाय कारण त्याला SCBC मिळालेलं नव्हतं। मग फॉर्म भरला, त्याचं आता सिलेक्शन सुद्धा झालं, त्याची निवड झाली। आता ही निवड कशी असते तर सगळ्यांना माहिती आहे, ही तात्पुरती निवड असते। त्याची निवड झाली तात्पुरती आणि निवड झाल्यानंतर यादी लागल्यानंतर डिपार्टमेंटनं या भरतीला दिली स्थगिती आणि या भरतीला म्हणण्यापेक्षा या मराठा उमेदवाराच्या निवडीला। आणि मग हा प्रश्न आता गेलाय महासंचालकांकडे की मराठा उमेदवार असून सुद्धा EWS मधनं फॉर्म टाकलेला आहे, त्याच्यामुळे या उमेदवाराला EWS मधनं घ्यायचा की त्या उमेदवाराला SCBC मध्ये टाकायचा, हा सगळ्यात मेन मुद्दा आहे। म्हणजे आता निवड झालेल्या पोराला आता वर्दी मिळणार की नाही मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे।
मग ह्याच्यासाठी आता काय होऊ शकतं, तर महासंचालकाकडे रिपोर्ट गेला की हे काय करायचं. तर एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की निवड झालेल्या उमेदवारांना काढून टाकलं जाणार नाही, कारण ह्याला स्थगिती दिली आहे. जर काढून टाकायचं असतं तर त्याने डायरेक्ट सांगितलं असतं की EWS मधनं मराठा उमेदवारांना फॉर्म भरला तर ते कॅन्सल करा आणि त्या पोराची निवडच रद्द करा. ती निवड रद्द न करता त्याला स्थगिती दिली. आणि हे अजून मोठं रिझन SCBC मधल्या उमेदवारांनी EWS मध्ये फॉर्म टाकण्यामागचं असं होतं की EWS मध्ये अगोदर मराठा गट होता आणि मराठा गट सगळ्याच्या सगळा SCBC मध्ये फेकला गेल्यामुळं EWSचं मेरिट हे पडणार आहे हे सगळ्यांना क्लिक झालं. का बरं मेरिट पडणार, तर सगळ्यात जास्त गट फॉर्म भरण्याचा मराठा समाजाचा EWS मध्ये आहे. कारण EWS मध्ये जरी सबकास्ट 76 येत असतील तरी सुद्धा त्याच्यात महत्वाच्या कास्ट ज्या भरतीकडे जास्त आहेत अशामध्ये कुठली येते, तर मुस्लिम जनसमुदाय आणि मराठा जनसमुदाय. ब्राह्मण आहे, जैन आहे, पण ब्राह्मण आणि जैन वगैरे हे जे बाकीच्या कास्ट आहेत या पोलीस भरतीकडे जास्त नसतात. मग मुस्लिम आणि मराठा हे दोनच गट राहिले. मराठा समाज अख्खा आला SCBC मध्ये, राहिला मुस्लिम घटक. आणि मग EWSचं मेरिट पडलं, ह्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला, तर मुस्लिम घटकाला. आणि त्याच्यामुळं आता प्रश्न असा उपस्थित झालाय की EWS मधला मराठा पोरगा जो सिलेक्ट झालाय त्याला निवड द्यायची की नाही द्यायची, कारण तो SCBC मध्ये असायला हवा होता, तो EWS मधनं आलाय. मग आता त्याच्या निवडीसाठीचाच प्रश्न गेलाय महासंचालकाकडे. त्याच्यानंतर कदाचित त्याच्या विरोधात PI दाखल होऊ शकतात, न्यायप्रविष्ट हा मुद्दा बनू शकतो. पण आत्ताचं सरकार बघता लाडका भाऊ, लाडकी बहीण, वयश्री योजना, त्याच्यानंतर अजून बऱ्यापैकी त्या 3 गॅस सिलेंडरची योजना, अन्नपूर्णा, बऱ्यापैकी योजना हे सांगतायत की हे राज्य सरकार जरा पॉझिटिव्ह चालले, तर हे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा निवड देतील. का बरं, तर 2014 मध्ये सेम अशी प्रोसेस झालेली. मराठा समाजाचं आरक्षण कॅन्सल झालेलं, पण त्यावेळी महावितरणच्या जागा डिक्लेअर झालेल्या आणि त्या जागांमध्ये मराठा आरक्षण होतं. मुलं निवडली गेली आणि निवडल्यानंतर आरक्षण कॅन्सल झालं. मग त्या मुलांच्या 14च्या निवडी ज्या झालेल्या त्या 2022 मध्ये एकनाथ शिंदेचं सरकार आलं जे आत्ता आहे, त्या सरकारनं त्या पोरांना एकाच दिवसात निवड दिली. एका दिवसात त्या सगळ्या पोरांचा निर्णय घेतला आणि त्यांना ऑन दी स्पॉट जॉईंट करून घेतलं. त्याच्यामुळं या सरकारनं ते केलंय. आता पण हे करू शकल असं वाटतंय. हे पॉझिटिव्ह सरकार आहे, कारण 14चा त्याला बॅकग्राऊंड आहे. मग आता सुद्धा होईल. त्याच्यामुळे निवड झालेल्या पोरांनी जास्त टेन्शन घेऊ नका. आणि ऑलरेडी ज्या पोरांनी इकडं फॉर्म भरायला हवा होता की नव्हता अशी ज्यांच्या मनात शंका कुशंका निर्माण होईल, कारण इथलं मेरिट पडलंय मग आम्ही मूर्ख आहे का, आम्ही SCBCतनं फॉर्म भरलाय असं ज्याला वाटत असेल त्या पोरांना एक गोष्ट क्लिअर करा की SCBC मधनं जर तुझी निवड असेल तर तुला ह्या टांगत्या तलवारीची भीती नाही. कारण मी इकडं काय म्हणलं, निवड देतील सुद्धा आणि नाही सुद्धा, पण इकडं मात्र SCBCत नव्हता, मराठा होता, कास्ट सर्टिफिकेट आहे, त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, तो निवड झाली, जॉईन करून घ्या, त्याला जास्त प्रोसेस नाही लागणार. आणि इथं मी आत्ता एक लाईन म्हणली, महावितरणमध्ये 14ला सिलेक्ट झालेला 2014, त्याला निवड दिली आहे 2022 मध्ये. त्याच्यामुळे ती मधली 5-6 वर्ष त्याची गेली टेन्शनमध्येच. त्याच्यामुळे हे क्लिअर आहे की मराठा उमेदवारानं नेक्स्ट टाइम जो फॉर्म भरायचा आहे पुढच्या वेळी, किंवा जो 18-19 वर्षाचा फ्रेशर पोरगा बघत असेल त्या पोराने हे क्लिअर करा की मराठा असाल तर SCBCतनंच फॉर्म टाका, EWS मधनं फॉर्म टाकू नका, कारण केंद्रामध्ये ते लागू आहे, राज्यामध्ये EWS रिझर्वेशन लागू नाही. आणि ज्या मुलांची EWS मधनं निवड झाली आणि मराठा आहे त्या मुलांनी सुद्धा खरंच जास्त प्रेशर घेऊ नका. तुमची निवड झाली आहे म्हणजे तुम्हाला वर्दीही मिळणारच आहे, तुमचं स्वप्न कंप्लीट आहे. त्याच्यामुळे आता जास्त टेन्शनमध्ये राहू नका, एन्जॉय करा आणि निवडीचा गुलाल हा उधळा. त्याच्यामुळं जास्त विशेष लोड नाही आणि हे सांगणं गरजेचं, कारण नेक्स्ट एक्झामला पेपरमध्ये स्पष्ट न्यूज आहे की इथून पुढच्या परीक्षांवर बी याचा इफेक्ट होऊ शकतो. तर